नमस्कार. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ताच झाल्या आणि गेल्या महिन्याभरापासून या निवडणुकीवर एवढी चर्चा होती आणि त्यानंतर महापौर, उपमहापौरांच्या निवडणुका झाल्या. परवा स्थायी समितीचे सदस्य निवडले गेले. आता स्थायी समिती अध्यक्ष होतील. स्वीकृत नगरसेवक 8 निवडले गेले आणि एकूण महानगरपालिकेच्या राजकारणाचं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. राजकारणातले सगळे शिलेदार, त्यातले मुख्य मोहरे आणि त्यातले सगळे सत्ताधीश आता पूर्ण फुललेली अशी महापालिका आपल्यासमोर आहे. पण आता इथं जनतेनं जे काम करायचं ते केलं आणि महानगरपालिकेला मतदान देऊन नगरसेवकांना मतदान देऊन निवडून आणलाय आणि प्रभाग वाईज नगरसेवक प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतात आहे. आता इथून लोकांना असं वाटतं की जबाबदारी संपली आपली आणि आता खरं काम सुरू होणार आहे. आता ज्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्ष लोक प्रशासनाला दोष देत होते ते उद्यापासून नगरसेवकांना म्हणणार आहे की तुम्ही करता काय नेमकं. आणि या सगळ्या महापालिकेची सत्तासूत्र जरी महापौर आणि उपमहापौरांच्या हातात असं वाटत असेल तुम्हाला, तरी ते प्रशासकांच्या हातात असते आणि ते आयुक्त सगळं चालवतात असा एक महत्त्वाचा नोकरशाहीचा एक समजही असतो. काल परवाच्या सगळ्या घटना पाहिल्यानंतर नोकरशाहीवर वर्चस्व ठेवण्याचं काम आणि किंवा अंकुश लावण्याचं काम पदाधिकारी म्हणून महापौर आणि उपमहापौरांचं आहे. सध्या महापालिकेमध्ये महायुतीची सत्ता आहे आणि स्वाभिमान पक्ष 15 जागांवर निवडून आल्यानंतर त्यांनी एक स्वतःची मजबूत अशी सत्तेची महत्त्वाची फळी तयार केली आहे. या फळीमधला नेतृत्व ज्यांना दिला ते उपमहापौरपदी असलेले आमचे सचिन भेंडे आज माझ्यासोबत चर्चा करायला, गप्पा करायला असं म्हटलं ते चालते. अमरावतीकरांना आपण गप्पा करणारे लोक, खूप फॉर्मल इंटरव्ह्यू तुम्हाला हा दिसणार नाही. आणि मी सुद्धा सचिनला असं म्हणणार नाही की उपमहापौर साहेब तुम्ही आता कसं करणार वगैरे. अगदी आपण सगळे कुटुंब आहोत आणि अमरावतीकर कुटुंब आहे आणि त्यांची ही पहिली फेरी आहे उपमहापौर पदाची. यापूर्वी जे एक निवडणूक ते लढले आणि ते पराभूत झाले, पण ते पराभवाचं शल्य मनात नाही ठेवलं त्यांनी. ते लोकांशी काम करत गेले आणि कामाचा माणूस ही टॅगलाईन जर कोणाला लागली आहे अमरावतीत आज तर सचिन भेंडे. सचिन, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. उपमहापौर म्हणून अमरावतीचे आता द्वितीय नागरिक असाल आपण, आणि तुम्हाला निवडणुकीची ही जर्नी, हा प्रवास कसा वाटला? निवडणूक ही जी आहे हे युवा पक्षाची ऑलवेजची थीम आहे. आम्ही नवनीतजी सोबत लोकसभेत काम केलं, विधानसभेत रविभाऊ सोबत काम केलं. त्यानंतर याच्या आधी मी एक महानगरपालिकेचं इलेक्शन स्वतः लढलेलं आहे 9 वर्ष आधी. त्यात मी थोड्या मतांना म्हणजे 150 मतांना पराभूत झालेलो होतो. त्यानंतर ही निवडणूक तेव्हाही स्वाभिमानतर्फे स्वाभिमानतर्फेच लढलो मी. आणि तेव्हाही जवळपास एक लहानसा युवा स्वाभिमान पक्षाचा रविभाऊंचा लहानसा कार्यकर्ता म्हणून इलेक्शन लढलो. घरोघरी सगळ्यांसोबत फॅमिलीवर राहणं, रविभाऊंचे जे लोकांमध्ये रुजलेलं हे आहे का एकदम लोकांसोबत सॉफ्ट राहायचं, चांगलं बोलायचं, लोकांना रागवायचं नाही, काम करत राहायचे, लोक त्याला अप्रिशिएट करतात. या भावनेतून मी यावेळी लढलो. त्यामुळंच लोकांनी इतक्या भरभरून मताधिक्याने मला इतक्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात विजयी केलं. खरं म्हणजे सचिन भेंडे यांचा जो विजय आहे तो कधी कधी एखादा विजय यासाठी मोठा असतो की लढणारा कोणासोबत आहे तुम्ही, आणि सहजासहजी निवडून आले असते तर कधी त्याचं कौतुक तेवढं राहिलं असतं. सचिन, तुमच्या विरुद्ध जे तुषार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, त्यांनी निवडणूक लढवताना अगदी थेट मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी आणलं, प्रचारासाठी घरापर्यंत आणले मुख्यमंत्री, अनेक मंत्री आले. मग याचं तुम्हाला दडपण नाही आलं का की आपण अरे यांच्यासमोर तर राजसत्ता उभी आहे? सर, महानगरपालिकेची साईनगर प्रभागातली निवडणूक लढत असताना जशी माझ्या समोरच्या पक्षाच्या विरोधात प्रतिष्ठेची लढाई होती, तशीच युवा स्वाभिमान पक्षाचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुनील भाऊ राणा, आमच्या मार्गदर्शक सौभाग्यवती नवनीतजी राणा आणि आमचे सगळ्यांचे मोठे बंधू सन्मान्य सुनील भाऊ राणा यांच्यासाठी सुद्धा तेवढीच प्रतिष्ठेची होती. तर जनमानसात लोकनेता म्हणून ज्यांची मोठ्या प्रमाणात ओळख आहे असे रविभाऊ माझ्या पाठीशी असल्यामुळं मला त्याचं फार दडपण झालं नाही वाटलं का की अरे आता तर आपल्याला थेट एवढ्या मोठ्या सत्तेसमोर लढायचं आहे? शेवटी रवीजी अपक्ष आमदार आहेत, जरी सत्तेचे समर्थक असले, पण सत्ता म्हणजे डायरेक्ट थेट मुख्यमंत्री ज्यांच्या प्रचाराला आहे तिथे जरा अडचण येईल असं कधी मनात असं पाल चुचकली नाही का? असे गेल्या 13 वर्षापासून साईनगर प्रभागात, अमरावती शहरात, अमरावती जिल्ह्यात जेव्हा लोकांमध्ये मिळून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण लोकांकडे बघून सांगू शकतो की हे लोक या दडपणाला म्हणजे बळी पडणार आहेत का, आपल्याला मतदान करणार आहेत का, आमदार साहेबांचं काही निगेटिव्हिटी यांच्यावर क्रिएट झालेली आहे, किंवा यांची तर जे के मिनिस्टर, भरपूरशे आमदार,
माजी MP असे भरपूरसे लोक साईनगरला यायचे, लोकांना भेटून जायचे, कन्व्हिन्स करायचे. पण त्यांच्या अगेन्स्टमध्ये नाही म्हणता येणार, पण माझ्या प्रचारासाठी जे माझे सुनील भाऊ, रवी भाऊ, नवनीतजी हे यायच्या, लोक भरभरून आम्हाला प्रतिसाद द्यायचे आणि सांगायचे का भाऊ काही असलं तर आम्ही कामाच्या माणसाला मतदान करू. त्यामुळं ते दडपण मला कधीच जाणवलं नाही. सचिन, तुमची निवड खरं म्हणजे 15 जण निवडून आले होते आणि त्या 15 पैकी तुम्ही एक सोडून 14 लोकांना ही संधी होती की त्यांनी उपमहापौर पद भूषवावं. तुमची निवड होण्याचं काय लॉजिक असेल? पक्षातून जेव्हा 15 लोक महापौर पदासाठी उत्सुक होते किंवा स्पर्धेत होते, तेव्हा कोर कमिटी किंवा माझे सहकारी सगळे नगरसेवक यांनी सर्वांनी मिळून, रवी भाऊ, नवनीतजी, सुनील भाऊ यांनी सर्वांनी मिळून एक मुसद्दी एक ठराव घेऊन माझं नाव सिलेक्ट केलं. हे याबद्दल मी त्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार मानेल. म्हणजे पक्षाचं नाव युवा स्वाभिमान आहे आणि युवा उपमहापौर दिलाय त्यांनी. तुम्हाला महापालिकेचा अनुभव नाहीये तसा? तसा जरी नसला सर, तर गेल्या 8-10 वर्षापासून मी महानगरपालिकेतच एक एजन्सी म्हणून काम करायचो, वावरायचो. रवी भाऊंचे आमदार असल्याचे सगळे कामं, नवनीतजी खासदार असतानाचे सर्व महानगरपालिकेची कामं मी सांभाळायचो. त्यामुळे महानगरपालिकेतला काम कसं चालते माहिती आहे? सगळं सिस्टम माहिती आहे मला. कुठल्या ऑफिसरला कशासाठी फोन लावायचा, इलेक्ट्रिसिटी कशाला फोन लावायचा, सॅनिटेशनसाठी कोणाला फोन लावायचा, कुठल्या नवसारी एरियात कोण सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल, हे मी तुम्हाला बसल्या बसल्या इथंच सांगू शकतो. पण मग हाच तो आरोप झाला तुमच्यावर निवडणुकीच्या की तुम्ही ते ठेकेदार आहात वगैरे. कॉन्ट्रॅक्टर असणं हे की सर फार जास्त चुकीचं नाही आहे, पण मी कॉन्ट्रॅक्टर असल्याचं रजिस्ट्रेशन आणि माझे सगळे कामं हे गेल्या कित्येक वर्षापासून तिथून बंद केलेले होते. ते रजिस्ट्रेशन बंद झालेलं होतं. असं डिपार्टमेंटनं, प्रशासनानं असं लिहून म्हणजे निवडणूक आयोगाला तेव्हा सादरी केलं होतं, पण सन्माननीय समोरचे ऐकायलाच तयार नव्हते. त्याच अनुषंगानं निवडणूक आयोगानं माझा फॉर्म अपात्र न करता मला पात्र करून निवडणूक लढण्यासाठी ते हायकोर्टातही गेले होते. ते कोर्टातही गेले होते. कोर्टानेही त्यांना फटकार लावून त्यांचं पिटिशन रद्द किंवा परत घ्यायला लावलं. त्या अनुषंगानं मी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे राहू शकलो. आता हे ठीक आहे की निवडणूक झाली, प्रचार झाला, विरोध झाला आणि शेवटी तुम्ही जिंकलात, म्हणजे जो जिता वो सिकंदर, आणि उपमहापौर झालात. पण या शहराकडे बघताना आता तुम्ही लहानपणापासून या शहरात आहे. साईनगर एक भाग आहे आणि तिथून अगदी कठोरा, शेगाव, नवसारीपर्यंत ही अमरावती आहे. इकडे नांदगावपेठपर्यंत अमरावती आहे. ही अमरावती पाहताना तुम्हाला असं वाटतं की याला महापालिकेची जी शिस्त पाहिजे की महापालिकेचं काहीतरी वर्कआउट आहे, हे दिसत आहे तुम्हाला? नाही, गेल्या 4 वर्षापासून महानगरपालिकेत प्रशासक राज होतं आणि त्याच्या आधी जे स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमधून निराधार योजनेसाठी जे निधी यायचे, त्याचं नियोजन जे पाहिजे होतं ते अमरावती शहरात झालं नाही, याचं मी स्वतः कबुली देतो. आता ते नियोजन लावणं म्हणजे काय? नियोजन म्हणजे सॅनिटेशन डिपार्टमेंटसाठी जितके काही इम्प्लिमेंट वापरले जातात, हे 15 वित्त आयोगातून येतात किंवा यायला पाहिजे. ते भरपूरचे इम्प्लिमेंट आहेत. झाडाच्या मशीन्स आहेत, फॉगिंग मशीन्स आहेत, पोकलँड्स आहेत छोटे, पण ते घेतल्या का गेले नाही? आणि घेतल्या गेले तर नुसतं प्रशांत नगरच्या कोठ्यावर उभे का आहेत? ते शहरासाठी वापरल्या का जात नाही? दुसरं, शिक्षण विभाग जे आहे महानगरपालिकेचं, शिक्षण विभागाचा दर्जा प्रचंड मोठ्या प्रमाणात खालावलेला आहे. त्यासाठी सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोन्ही विभागाकडे भरभरून फंड येतात. नवीन शाळा बांधण्याकरिता, डिजिटल लायब्ररीज बांधण्याकरिता, शिक्षणाचा स्तर वाढवण्याकरता. तरी अमरावती महानगरपालिकेचा स्तर जो आहे तो दिवसांदिवस कमी होत आहे, वाढत नाही आहे. तो स्तर वाढावा यासाठी मी माझ्या अमरावती महानगरपालिकेचा उपमहापौर म्हणून जनतेच्यासाठी शिक्षणाचा दर्जा कसा वाढवता येईल यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. कोणत्या अशा पहिल्या 5 समस्या तुमच्यासमोर दिसतात की त्याला पहिले हे सोडवलं पाहिजे, याच्यावर पहिले फोकस केलं पाहिजे? अमरावती शहराची ट्रॅफिक जी मोठी समस्या भेडसावत आहे. सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळं दिवसा ढवळ्या जे चोरी किंवा चेन स्नॅकिंग होत आहे, तर शासनाकडं प्रलंबित असलेलं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं जे प्रोजेक्ट आहे, हे सन्माननीय आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून कसं अमरावती शहरात येणाऱ्या बजेटमध्ये सँक्शन करून ते राबवता येईल. आणि दुसरं, अमरावती शहरात मधोमध जे नेहरू मैदान आहे, याच्यात जुना झालेला टाऊन हॉल आहे, हा टाऊन हॉल आणि नेहरू मैदानमध्ये मल्टी स्टोरेज पार्किंग करणे, टाऊन हॉल इथे नवीन सुसज्ज असं सांस्कृतिक भवन बांधणे, जेणेकरून अमरावती शहरातले जे लहान लहान कलावंत आहे यांना ते किमान भाडे तत्वावर उपलब्ध होईल. अमरावती शहरातला पूल बंद पडलेला आहे राजकमल चौकातला, त्यासाठी प्रोसेस सुरूच आहे. ते सेंटरचं जरी काम असलं, पण अमरावती शहराचं उपमहापौर म्हणून किमान मी पत्रव्यवहार करून तिथं त्यांना ते करण्यासाठी बाध्य तरी करू शकतो.
आणि दुसरं सॅनिटेशनमध्ये मोठ्या प्रमाणात अमरावती शहरात भेळसावत आहे. सॅनिटेशन विभागाची येणारी आमसभा म्हणजे विशेष आमसभा जिल्हे म्हणता येईल. आजच आमचं महापौर साहेबांशी बोलणं झालं. 26 तारखेला विशेष आमसभा लावून जे कॉन्ट्रॅक्टदार काम करत नाही त्यांच्यावर कारवाई करून नवीन कॉन्ट्रॅक्टर अमरावती शहरासाठी उपलब्ध करून त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेणे एक यासाठी फार महत्वाचा मुद्दा बोललात तुम्ही. म्हणजे तुम्ही खरं म्हणजे एखाद्या पक्षाचा जाहीरनामा असावा आणि तुम्हाला तो पाठ असावा. एक हुशार विद्यार्थी जसं ते सगळं पाठ करून येतो आणि मग सगळं सांगतो असं ते आपले सचिन भेंडे सांगत आहे. पण ते मुद्दे फार महत्वाचे मांडत आहेत. त्याच्यावर माझं लक्ष आहे, तुम्ही लक्षात ठेवा. त्यांनी एक फार महत्वाचा मुद्दा मांडलाय की नेहरू मैदानमध्ये जे टाउन हॉल आहे, खरं म्हणजे आपल्या शहराने एक टाउन हॉल मेंटेन न करू शकणं एवढ्या मोठ्या शहराला, आणि एक सगळ्यांना सुसज्ज कमी दरात इथल्या लोककलाकारापासून समाजाच्या सर्व घटकांना फायदा होईल असा एक आधुनिक सुसज्ज असा टाउन हॉल बनण्याचा तुमचा विचार आहे? त्याबद्दल काय योजना आहे? येणाऱ्या बजेटमध्ये अमरावती महानगरपालिकेतर्फे ते सादर केल्या जाईल. त्याच्यावर आलाय विचार, काम झालाय सुरू? चालू झालंय सर. आम्ही डिझाईन अच्छा. बनवून घेतली. मल्टी स्टोरेज पार्किंगची डिझाईन झाली आहे. अच्छा, म्हणजे तिथं निर्बंधात पार्किंग असेल? निर्माण मल्टी स्टोरेज पार्किंग असेल. गार्डन या ठिकाणी छान असं गार्डनही असेल. हा. बाहेरगावरून शहरातून आलेल्या लोकांना थोडं 2 मिनिटं शांत बसण्याकरिता छान तिथं जे जुनं उद्यान आहे, हा, ज्याला उद्यान विभागाचंच आहे ते. उद्यान विभागाचं आहे, हा, ज्याला शहीद स्मारक म्हणून यूज केला बरोबर. जाते. तिथं आम्ही छान उद्यान अजून डेव्हलप करायच्या मूडमध्ये आहे. हम्म. आणि टाउन हॉल जिथं होतं जे आता अतिशिकस्त झालेलं आहे हा. त्याला पळून तिथं मल्टी स्टोरेज असं हॉल बांधायचे आणि निरनिराळ्या कामासाठी जसं त्यात लायब्ररी करता येईल, तिथं टाउन हॉल सारखं एखादा सुसज्ज असं लहानसं स्वभाव म्हणजे सांस्कृतिक भवनही करता येईल जे लहान, आणि समोरच्या साईडनं शॉप्स बांधून तिथं त्याला मल्टी स्टोरेज हे करता येईल, म्हणजे कमर्शियल मार्केटही करता येईल, जेणेकरून ब्ल्यूप्रिंट झाली आहे ब्ल्यूप्रिंट तयार आहे सर आमच्याजवळ. आणि सबमिशन होते? सबमिशन झालंय. येणाऱ्या बजेटमध्ये त्यावर पैसे येतील अशी आम्ही आमदार रविवारच्या माध्यमातून किती कोटी? जवळपास 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे सर. टेंटेटिव्ह जे बजेट काढलेलं आहे 50 कोटी रुपयातले जे काही पैसे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री साहेब या बजेटमध्ये आम्हाला पैसे देतील. त्या बजेटमध्ये जे पैसे उपलब्ध होतील त्यातून आम्ही तशी निविदा प्रकाशित करून त्याच्यावर आम्ही सन्माननीय आमच्या महानगरपालिकेच्या सौम्या शर्मा आयुक्त मॅडम यांच्या माध्यमातून कामही सुरू करतोय. अमरावतीमध्ये एक गरज तुम्ही पूर्ण करताय, याच्यामध्ये रवी राणांचा काय म्हणजे दृष्टिकोन आणि भूमिका काय असेल? या प्रत्येक गोष्टीसाठी मी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन करतो. त्यांना अमरावती महानगरपालिकेची जी जुनी शिकस्त इमारत आहे, ज्यात नागरिकांना रोजच्या रोज काम पडते, पण पार्किंग नसल्यामुळं इमारत रुंद म्हणजे लहान पडत असल्यामुळं, तर ही समस्या मी त्यांना सांगितलं. तर 2 दिवसाआधीच त्यांच्या आदेशावरूनच आम्ही जुनी जी तहसील आहे एक तिथे व्हिजिट केली, पण परत ती शहराच्या मध्यभागी येते, परत तिथं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. म्हणून नवीन जे तहसील ऑफिस आहे आणि ITI याच्या मधोमध कलेक्टर लँड आहे 1.5 एकर, तिथं आम्ही प्रपोजल केलं आहे. त्यांचं प्रपोजल कलेक्टरची लँड आहे, जुनी नवीन झालेली तहसील, नवीन तहसील. हा, इकडे ITI समोर, येस, म्हणजे ज्ञानेश्वर समोर, पुन्हा एक्झॅक्ट सांस्कृतिक भवन समोर. तिथं जुना तहसीलदारांचा बंगला होता, तो 1.5 एकराचा आहे आणि तो बंद पडलेला. रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टरचा बंगला होता तिथं. ती जागा आम्ही प्रपोज केली आहे. तसं प्रपोजल महाराष्ट्र शासनाला पाठवली आहे. महापालिका नवीन महानगरपालिका 100 कोटी न्यूज अमरावतीसाठी आज सचिन भेंडे आपल्या ब्रेकिंग न्यूज देतात की तिथे महापालिका न्यायचा विचार आहे. तयार झालं प्रपोजल. शासना दरबार आम्ही आमदार रवी राणांच्या माध्यमातून तसं प्रपोजलही पाठवलं आहे. कलेक्टर लँड येणाऱ्या 8 दिवसात आम्हाला ते ट्रान्सफरही होणार आहे आणि येणाऱ्या बजेटमध्ये 100 कोटी रुपये सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री साहेब आपल्याला या बजेटमध्ये देतील. आणि येणाऱ्या काय कोटीचा प्रोजेक्ट आहे? 100 कोटी रुपये, 1 अरब रुपयाचा. म्हणजे आपल्या नवीन जे तहसील झालं, SG ऑफिस झालं, त्याच्या बाजूला लगेच ते सेंटरला ITI आणि तहसीलच्या मधात. हो, आणि किती एकरची जमीन? 1.5 एकर लँड आहे. 1.5 एकर. तिथे पूर्ण महापालिका येऊन जाईल. येस. मग ही आपल्याला तिथे प्रशासनाचे पूर्ण विभाग येऊन जाईल. तिथे येऊन जाईल. इथं झोन ऑफिस होईल. तिथे झोन ऑफिस होईल, असं आमचं विजन आहे. अच्छा, त्याला मान्यता राज्य शासनाची मिळाली आहे? बिलकुल मिळाली आहे. प्रपोज केलाय. आता महाराष्ट्र शासन या येणाऱ्या बजेटमध्ये त्याला मान्यता देईल. या बजेट असे आमचे आमदार रवी राणांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब मान्यता देतील व अमरावती नागरिकांचे हा महानगरपालिकेत रोजच्या रोज यायचा, तिथं काम नाही व्हायचा प्रश्न आहे, म्हणजे दाखल्यासाठी यावं लागते, हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल, असा एक आमचा प्रयत्न राहील. करेक्ट. आता अजून एक अमरावतीकरांना मोठा प्रश्न भेडसावून राहिला आहे की कधी नव्हे ते या वर्षभरात
ट्रॅफिक मोठी विचित्र वाढली. ती यापूर्वी कधी नव्हती. सरळ सरळ आपल्याला जाता येत होतं, येता येत होतं. गाडगेनगरपासून तुम्ही निघालात अगदी शेगाव नाक्यापासून निघालात तरी आणि काय साईनगरला पोहोचलात ती 5-10 मिनिटात पोहोचून जायचे. आता प्रत्येक ठिकाणी जाम लागलाय. म्हणजे इरविन चौकला तर अशी स्थिती आहे की इरविन चौक ते एकदम कॉटन मार्केटपर्यंत जाम लागलेला आहे. तिकडे इतवारीपर्यंत जाम लागलाय. हे जे जामर लागलाय, ही अव्यवस्था होण्याचं काय कारण वाटते तुम्हाला मुख्य? ही अव्यवस्था व्हायचं मुख्य कारण तर आपला राजकमल रेल्वे स्टेशनचा जो पूल आहे, हा इकडून आपल्याला सर्वाई करू शकत नसल्यामुळं सगळी ट्रॉफिक कॉटन मार्केट रोडने शिफ्ट झाली, इरिन चौकात शिफ्ट झाली, त्यामुळे आहे. पण तरी सुद्धा हे प्रकरण पोलीस दरबारी किंवा पोलिसांचं कर्तव्य आहे. पण तरी अमरावती शहराचा उपमहापौर म्हणून मी पोलीस प्रशासनाशी बोलून त्यांच्याशी मिटिंग करून यात कसं प्रकरण निकाली लावता येईल याचा पूर्ण प्रयत्न करेल. हे पूल बांधण्याचं काही प्रोजेक्ट चालू आहे सध्या? रेल्वे डिपार्टमेंट आणि BNC यांच्या संयुक्त विद्यमाने या पुलावर जवळपास 20 कोटी रुपयाचं जे रेल्वे ट्रॅकवरचा मध्यस्थी भाग आहे जो कुचकामी झालाय, जो निकामी झालाय, हा तोडण्याचं लवकरच काम सुरू होईल आणि येणाऱ्या 6 महिन्यात सेंटर पूल बांधून हा पूल लवकरच 6 महिन्याच्या आत सुरू होईल. म्हणजे पूर्ण पूल नाही पाडायचा, नाही, आता तेवढाच पीस पाडायचा ठरला. तेवढंच पीस पाडायचं. पहिले यांच्या डोक्यात जे होतं की पूर्ण पाडायचं, पुन्हा नव्यानं सगळं बांधायचं, त्याला फार वेळ लागला. 200 कोटी प्रोजेक्ट जवळपास झालं होतं. कॉस्ट जास्त आहे. एवढा प्रोजेक्टची कॉस्ट बेअर करण्यासाठी आज महाराष्ट्र शासनाची तयारी नाहीये. मग काय ठरलं आता? सेंटरचा पूल पाडायचा, तेवढाच पूल स्लॅब किंवा जे त्याचे टेक्निशियन हे करतील ते करायचं आणि पूल सुरू करायचे, असे प्रयत्न स्टेट गव्हर्नमेंटकडनं सुरू आहे युद्ध स्तरावर. आणि यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या प्रोजेक्टवर डेप्युटी इंजिनियर तुषार भुकाळे यांच्यासोबत मी, आमचे सन्मान्य आमदार साहेब, सन्मान्य माजी खासदार नवनीतजी वरच्यावर वार्तालाप करून त्याच्या संदर्भाचे डॉक्युमेंट घेऊन मुंबई शासन दरबारी यांचा आमचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्यासोबत टॉकिंग सुरूच आहे आमचं. येणार काही दिवसात हे काम बांधकामाचं पुलाचं पाडायचं कामाचं निविदा या प्रकाशित झालेल्या आहे. याची एजन्सी अपॉइंट झालेली आहे. त्याचं ॲग्रीमेंटची प्रोसेस सुरू आहे. जसं ॲग्रीमेंट होईल तर ती बांधकाम पाडणारी जी एजन्सी आहे तिथं पूल पाडायचं काम सुरू करणार आहे. तुम्ही शिक्षणावर बोललात आणि अतिशय महत्त्वाचं बोललात, पण एक विषय खरं म्हणजे व्हायला पाहिजे आणि तो होत नाहीये, तो म्हणजे सार्वजनिक आरोग्य. महापालिकेचे दवाखाने कुठे आहेत आणि ते किती कार्यक्षम आहेत आणि तिथे खरंच रुग्णांना सुविधा भेटते का, याच्यावर तुमचं काय लक्ष आहे? महानगरपालिकेच्या जितके दवाखाने आहेत त्याच्यावर सेंटरमधून म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो 15 वित्त आयोग निधी आहे, याला काही निकष लागून येतात की फक्त ते दवाखान्याच्या इम्प्लिमेंटसाठी किंवा रुग्णांच्या औषधसाठीच वापरले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात औषधी, इतक्या मोठ्या प्रमाणात जर इम्प्लिमेंट येतात तर महानगरपालिकेचं प्रशासन मध्ये याचं म्हणजे लोकांचा विश्वास महानगरपालिकेच्या यंत्रणेवर का बसत नाही, आरोग्य यंत्रणा फक्त कोरोनामध्येच का टेस्टसाठी ते दवाखाने पाहिले लोकांनी, नंतर किंवा अगोदर ते दवाखाने दिसले नाही. तर लोकांचा तसा विश्वास महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावर बसावा, यात काय अडचण होतीये ही अडचण आधी समजून घेऊन त्याच्यावर आम्ही आमचं काम सुरू केलं आहे. माझ्यासोबतचे सर्व 14 सहकारी आहेत यांना, जसे काल एक ऑप्शनमध्ये आमच्यासोबतचे 16वे नगरसेवक आले, त्यांची आज या विषयावर आमची आजच बैठक झाली आहे. त्या जितके महानगरपालिका दवाखाने त्यांची लिस्ट बोलवल्या गेल्या आहे, तिथे कुठले कुठले कर्मचारी कुठल्या वेळात काम करतात हे सुद्धा बोलवलं लागले आता. हो सर. आणि या सगळ्यांना ती लिस्ट प्रोव्हाइड केली आम्ही की आपल्या प्रभागात, आपल्या परिसरात हे सगळे दवाखाने ट्रेस करा. इथं औषध उपचार कसे होतात आहे, डॉक्टर वेळेवर हजर राहतात की नाही राहत, रुग्णांना कशी ट्रीटमेंट देतात, इथं काय कमतरता आहे, काय तुटवडा आहे. आणि येणाऱ्या DPTCत जे दवाखाने अपुरे पडतात आहे, ज्या बिल्डिंगा जुन्या झाल्या आहे, यासाठी सन्माननीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांना कुठल्या दवाखान्यात आम्हाला निधी उपलब्ध करून पाहिजे, त्याची आम्ही लिस्टही बनवली आहे. येणाऱ्या DPTCत आम्ही ते सादर करणार आहोत. एकूण तुम्ही शिक्षण, आरोग्य आणि सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो कचरा. अमरावतीकर हैराण झाले आहे. माझा स्वतःचा अनुभव सांगतो की एकदा फोन लावल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो की तुम्ही पुढच्यांना फोन लावा, पुढचा म्हणतो त्याच्या पुढच्यांना फोन लावा. एक दिवस मी तर कमिशनर शर्मा मॅडमला मेसेज केला की आमच्या घरी कचरा, आणि मला स्वतःला असं गिल्ट आला की एका IAS कमिशनरला आम्ही हे सांगतोय की माझ्या घरासमोर कचरा आहे आणि तो हटवा. इतकं ते कचरा प्रकरण वाढलेलं आहे. आता तुमच्या डोक्यात काय आहे की हा कचरा इश्यू लोकांच्या डोक्यातून तरी गेला पाहिजे? अमरावतीच्या कर्तव्यदक्ष आयुक्त सौभाग्यवती सौम्या शर्मा मॅडम कचरा या सब्जेक्टवर मोठ्या प्रमाणात अभ्यास करून त्यांनी अमरावती शहराचा क्लब म्हणजे अमरावती शहराचा ठेका हा जो एक केलेला आहे, त्यात उचलण्यापासून
ते पोहोचवण्यापासून तर मायनिंग करण्यापर्यंत अशी त्याची लिंक आहे. आणि ते एजन्सीला वर्क ऑर्डर देऊन त्या येणाऱ्या 1 तारखेपासून अमरावती शहरात त्यांची इम्प्लिमेंट घेऊन लॉन्च होणार आहे. त्या संदर्भाची विशेष आमसभा येणाऱ्या 26 तारखेला सन्माननीय महापौर यांनी जाहीर केलेली आहे. 26 फेब्रुवारी येणारी 26 हा. परवा. हम्म. आणि त्याच आमसभेत सर्व नगरसेवकांचे, सर्व नागरिकांचे मतं जाणून काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, म्हणजे काय कचऱ्यावरच चुकतंय. आहे का विशेष आमसभा? विशेष आमसभा फक्त कचऱ्यावर, हे मला वाटते पहिली महापालिका असेल जे एका विशिष्ट विषयावर, स्पेशल सब्जेक्टवर हा. डिस्कस करते. पण ही आणि चांगली योजना आहे की एका विशिष्ट हा. विषयावर घेऊन सगळ्यांनी कसं आहे बोलायचं. का कचरा हा जो सब्जेक्ट आहे हा कोण्या एका माणूस याच्यावर जबाबदार नाही आहे. पन्नी जे आहे, ज्याला आपण पॉलिथिन Plastic. म्हणतो, हम्म. हा कचऱ्या संदर्भातला सगळ्यात मोठा शहरी भागातला इश्यू आहे. तुम्ही कचरा म्हणजे कशाला कन्सिडर कराल? कचरा म्हणजे तुम्ही जे पाहता त्या पन्न्या, हम्म. ह्या मोठ्या प्रमाणात आहे. याचाही पाया बंद करणं हे नागरिकांचे तितक्याच मोठ्या प्रमाणात कर्तव्य आहे. नगरसेवक म्हणून आम्ही आमच्या परिसरातल्या नागरिकांना, शहरातल्या नागरिकांना वारंवार विनंती करू की पन्नी न वापरता कापडी पिशव्या घरून न्या, भाजीवाल्यांना रिस्ट्रिक्ट करा, पन्न्या रस्त्यावर टाकू नका, गायींना खाऊ देऊ नका. हे सगळे जर केलं तर कचऱ्यावर निश्चितच नागरिक, प्रशासन नाही, पण म्हणून लोकांची तक्रार काय माहिती का उपमहापौर साहेब, की गाडी येत नाही रोज. ही तक्रार कशी दूर होईल? ज्या अपुऱ्या गाड्या होत्या जुन्या कॉन्ट्रॅक्टदारांपाशी, त्याच्यावरच मॅडमनी नवीन सोल्युशन काढून नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या वाढवलेल्या आहेत. आणि त्याला कचरा जो आपल्या यार्डवर पोहोचवायचा आहे हा किलो न न्यायचा आहे. त्यामुळे तो कचरा जास्तीत जास्त अमरावती शहरात न्यायचा ते एजन्सी प्रयत्न करेल. आणि त्यांनी गाड्या वाढवल्या आहेत, माणसं वाढवल्या आहेत, काळाची जी हे लागते एजन्सी म्हणजे मॅनपॉवर लागते. नवीन गाड्या येतील आता? नवीन गाड्या येतील, अच्छा, जास्त येतील. जास्त येतील. साधारणतः एका प्रभागाचं आणि काय नियोजन आहे? कॉम्पॅक्टर आधी जे ट्रक कचरा वाहून न्यायचे हे कंटेनर ओपन ट्रक होते, कंटेनर होते. आता तसं न राहता मॅडमनी अमरावती शहर भरायसाठी 12 नवीन कॉम्पॅक्टर अपॉइंट केलेले आहे. त्याची जर तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर उद्या 12 वाजता नेहरू मैदानामध्ये 12ही कॉम्पॅक्टर उभे राहणार आहे अमरावती शहरात आलेले. ते आपणही अमरावतीतले नागरिक म्हणून पाहू शकता. ते कॉम्पॅक्टरचं असं आहे की जे कॉम्पॅक्टर जिथं उभे राहील तिथं जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या हे कचरा त्याच ठिकाणी कॉम्पॅक्ट करून टाकल. अशी एका कॉम्पॅक्टरची कॅपॅसिटी आहे 6 ट्रकची. आणि ते 6 ट्रक रिफिल होऊन डायरेक्ट याच्यावर नेऊन टाकल्या जातील, कंपोस्टवर नेऊन टाकल्या जातील. त्यामुळे शहरी भागातून जी वाहतूक होणारी होती कचऱ्याची त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पायबंद बसणार आहे. तुम्ही एका महिनाभरात एवढा खूप अभ्यास केला आहे महापालिकेचा, म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळत आहेत. आणि नगरसेवकांचं साधारणतः अमरावतीकरांचा असा अनुभव आहे की ते एकदा निवडून आले की 5 वर्षानंतर दर्शन होते. असाही अनुभव आम्ही सगळ्यांनी बऱ्यापैकी अनेक प्रभागात घेतलाय. काही लोक खूप ऍक्टिव्ह आहे, यात काही डाऊट नाही. पण तुम्ही उपमहापौर म्हणून ही पदं ग्रहण केलं आणि मग त्यानंतर जे कामाला लागलात, तुमची बऱ्यापैकी आता आरोग्यावर काम सुरू आहे, शिक्षणावर काम सुरू आहे, कचऱ्यावर काम सुरू आहे. पण लोकांना एक मदतीचा एक हात हवा आहे. आणि तो बेसिकला असं आहे की मला महापालिकेच्या कोणती समस्याच्यावर काम करायचं असेल, उद्या जर मला असं वाटतं की माझ्या घरासमोर एक साधं जनावर पडलेलं आणि मग ते उचलून नेलं पाहिजे, इतक्या बारीक गोष्टीसाठी मग नगरसेवकांना संपर्क करावा लागतो. एक अशी हेल्पलाईन काढावं, एक खिडकी काढावी, लोकांना क्विक मदत देणारी, अशा प्रकारची काही योजना डोक्यात आहे का तुमच्या? त्यासाठी अमरावती शहराच्या कर्तव्यदक्ष आयुक्त मॅडम यांनी आजपासून 2 महिने आधीच महानगरपालिकेचे 5 टोल फ्री नंबर अलाउन्स केलेले आहे. ते पेपरमध्ये आपल्या अमरावती मंडल पेपरच्या माध्यमातून आणि शहरातल्या सगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, फेसबुकवरून, व्हॉट्सअपवरून प्रसारित करण्यात आले आहे. त्या टोल फ्री नंबरवर जर आता आपण ही कंप्लेंट टाकली तर 5-10 मिनिटात संबंधित लोकांना कॉल जाते कशी तक्रार प्राप्त झाली आहे. त्यातून त्या सगळ्या प्रकरणाचं किंवा तक्रारीचं निवारण होते. आम्हाला अमरावतीकरांना सांगायला आनंद होईल की उपमहापौर तुमच्या सेवेत आहेत. त्यांचा नंबर ते सांगतील. आणि तुम्ही घेता का 24 तास फोन घेता? हो, ऑलवेज. अच्छा, म्हणजे आम्हाला हा अनुभव असू द्या की आमचे उपमहापौरांना फोन केला कुठल्याही प्रभागातून करू, कारण तुमचा आता शहरावर सगळ्या नागरिकांचा हक्क आहे तुमच्यावर. आता मी प्रभागाचे नगरसेवक नाही आहे, या शहराचे उपमहापौर आहात, तर त्यांनी फोन केला की तुम्ही त्यांना लगेच मदत करणार. एकूण हे सगळं पाहताना सध्या ज्या युवा स्वाभिमानची खूप चर्चा आहे, महाराष्ट्रातली चर्चा आहे की 3 वरून त्यांनी 12 वाढवली आणि 15 झाले. आणि उद्याची म्हणजे असं म्हटलं जातं की रवी राणा हे महापालिका निवडणुकीत गांभीर्याने घेत नाही, आणि घेतलंय तरी त्यांना यश मिळत नाही. परंतु ते सगळं साफ खोटं ठरवलं असताना या निवडणुकीकडे नेतृत्व म्हणून रवी राणा यांच्याबद्दल तुम्हाला काय असं पाहता येईल, वेगळं असं काय पाहता येईल? आमच्या पक्षाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रविभाऊ राणा, त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती नवनीतजी राणा
आमचे मोठे मार्गदर्शक सन्माननीय सुनील बुराना, आमच्या कोर कमिटीतले सर्व सन्माननीय सदस्य, आमचे अध्यक्ष संजू बिंगासपुरे, आमचे कात्रे मामा, कस्तुरे सर आणि सर्व हे आम्ही एक पक्ष नसून एक आमचं हे कुटुंब आहे. आणि कुटुंबात काम करत असताना आमदार साहेब आम्हाला सोबत लहान भावासारखं घेऊन चालतात. लोकांचे प्रश्न कसे हाताळायचे या संदर्भाचं आम्हाला शिकवणी देतात. त्या अनुषंगानं लोकांसोबत कसं नम्रतेनं वागायचं, म्हणजे साईनगरला जे युद्ध होतं हे नम्रतेच्या विरोधात असं युद्ध होतं. हा पॉझिटिव्ह शिकवला तुम्हाला. असं युद्ध होतं. त्यामुळेच आम्हाला त्या क्षेत्रातली, जसं तुम्ही आता असं बघितलं असेल का, मी उपमहापौरून जवळपास मला 1 महिनाही कंप्लीट व्हायचा आहे आणि 1 महिन्याच्या काळात मी इतक्या सगळ्या सब्जेक्टवर पट्ट करून, आणि हे सगळे सब्जेक्ट मी बोलायचं म्हणून नाही, हे सगळे प्रश्न मी शासन दरबारी तिथपर्यंत नेऊन पोहोचवली आहे. आणि येणाऱ्या बजेटमध्ये या सगळ्या योजनांना कसा न्याय मिळवता येईल हे आमदार साहेबांच्या मागं आग्रह करून, अमरावती शहराचं उपमहापौर म्हणून आग्रह करून हे इथं लॉन्च कशी करता येईल या संदर्भाची पूर्ण मी तयारी केलेली आहे. आणि हेच मी सगळं माझ्यासोबतचे नवीन आलेले नगरसेवक यांना सुद्धा वरच्यावर ब्रीफिंग करत राहतो. जसं आज आपल्या अमरावती शहरातले, जिल्ह्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले, देशातले वरग्य मूर्ती संत गाडगेबाबांचा आज जयंती दिवस होता. बरोबर. जयंती दिवस करताना सर्वच पक्षांनी आपल्या आपल्या स्तरावर आपल्या आपल्या ऑफिसमध्ये त्यांचं हार्य अर्पण करून हे केलं. आम्ही तसं न करता आपल्या आपल्या प्रभागात साफसफाई, हाताने झाडू मारून साफसफाई करून तो दिवस आज साजरा केलेला आहे. याबाबत मी माझ्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांना खूप खूप अभिनंदन करेल, खूप खूप आभार मानेल का एक उपमहापौर म्हणून मी त्यांना तसं सुचवलं आणि त्यांनी सर्वांनी तसं आपल्या आपल्या प्रभागात इम्प्लिमेंट केलं. तसे फोटोसुद्धा आमच्यापाशी अवेलेबल झालेले आहेत. आणि मग हे सगळं केल्यानंतर आम्ही त्यांची जिथं समाधी आहे संत गाडगेबाबा गाडगेनगर इथं जाऊन त्यांना हार अर्पण करून, त्या मूर्तीला हार अर्पण करून याचा आम्ही समारोप सुद्धा केला. सचिन भेंडे या शहराचे पहिले उपमहापौर असे आहेत की ज्यांनी अगदी पहिल्या 15-20 दिवसात पदभार स्वीकारल्यानंतर या शहराच्या प्रमुख समस्यांवर स्वतः अभ्यास करून एक स्वतःची मतं मांडली आहेत. ते तसे आता मुडलेले राजकारणी वगैरे मी म्हणणार नाही, ते नाही आहेत, कारण त्यांच्या बोलण्यात इतका प्रामाणिकपणा आहे, इतका निधळपणा आहे. सध्या तरी त्यांना असा कुठलाही दर्प नाही किंवा अशा प्रकारचा भाव नाही की लोकांना पुढच्या निवडणुकीपर्यंत नुसतं फिरवायचं आणि शेवटच्या दिवसात उद्घाटनं करायची. ते पहिल्या दिवसातून कामाला लागले. पण ही एक सुरुवात आहे. आपलं लक्ष आहे. त्यांनी सांगितले की आम्ही नवीन महापालिका बांधतोय. त्यांनी वचन दिलंय की टाउन हॉल बांधतोय नव्याने. आणि त्यांनी सांगितलं की कचऱ्यामध्ये आम्ही प्रश्न सोडू. हे सगळं ऑन रेकॉर्ड तुमच्यासमोर आज आलेलं आहे. त्यांचे मोबाईल नंबर उपलब्ध आहेत आणि तुम्ही कधी त्यांना या मुलाखतीत जे बोललंय ते पुढे काय झालं हे विचारायला पुन्हा आम्ही त्यांना 4 महिन्यांनी बोलू की तुम्ही इतकं बोललात आणि पुढे केलं काय. ही मुलाखत पहिली मुलाखत आहे निवडून आल्यानंतरची, पदभार स्वीकारल्यानंतरची. कशी वाटली जरूर कळवा. तुम्हाला काही सूचना करायच्या असतील कमेंट्समध्ये करा. सचिन भेंडेंबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल, त्यांना काही सूचना करायची असतील की तुम्ही असं कार्यक्रम करा किंवा आरोग्याबद्दल असं करा किंवा शिक्षणाबद्दल असं करा किंवा ट्रॅफिकबद्दल तुमच्या काही कल्पना असतील, सगळ्या कल्पनांचं स्वागत आहे. तुमच्या काही समस्या असतील तुम्ही थेट संपर्क करा आणि त्यांनी समस्या सोडवला नाही तर आम्हाला कळवा. कमेंट्सवर पहा. हा कार्यक्रम कसा वाटला जरूर कळवा. आम्ही तुमची वाट पाहतोय. धन्यवाद.